मागच्या लेक्चरला आपण मागच्या 2 लेक्चर्सला फिक्स्ड सिरीज चालू केली. त्यामध्ये आपण सॉलिड स्टेट संपवला, सोल्युशन संपवला. आज आपण जी फिक्स्ड सिरीज आहे त्यामध्ये आयोनिक इक्विलिब्रियम पूर्णपणे संपून टाकणार आहे. या सिरीजचा उद्दिष्ट एकच की आजपर्यंत MCQ सॉल्व्ह होत नव्हते, आतापासून व्हायला सुरुवात होणार. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा केल्यावर कठीणच असते, तिचा सतत सराव केल्यामुळे ती गोष्ट आपली होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवून आज आपण सुरुवात करणार आहे. 5 प्रश्न असणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक बघायचे. आयोनिक इक्विलिब्रियमची सिरीज स्टार्ट होणार आहे. माझा पहिला जो प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्न MST CET 2021 ला विचारला गेला आहे. पण जर का आता मी पहिल्या प्रश्नाचा विचार केला तर पहिल्या प्रश्नात काय विचारलं किंवा काय सांगतोय तो, द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 2.7 into 10⁻⁵. म्हणजे त्यांनी मोनोबेसिक ऍसिड साठी डिसोसिएशन कॉन्स्टंट थोडक्यात K ची किंमत त्यांनी मला 2.7 गुणिले 10⁻⁵ एवढी दिलेली आहे. इफ डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिड म्हणजे K ची गोष्ट करतोय तो, सॉरी अल्फाची गोष्ट करतोय. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिड इज 3 into 10⁻² and what is the concentration of acid असा त्यांनी प्रश्न विचारलाय. मग एवढं सर्व दिल्यावर आम्हाला लगेच एक आठवायला पाहिजे की K इज इक्वल टू काय असतो, अल्फा स्क्वेअर C. मला C विचारलंय म्हटल्यावर C इज इक्वल टू काय होणार आहे, K अपॉन अल्फा स्क्वेअर. K ची किंमत किती दिली मला, 2.7 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 5. अल्फाचा स्क्वेअर म्हटल्यावर 3 चा वर्ग किती झाला, 9. 2 गुणिले 2 किती झाले, तो वजा 4. मग वजा 4 वर जाताना काय झाला, प्लस 4 झाला. ठीक आहे, मी काय करतो, हा जो 2.7 याला 27 लिहितो म्हणजे अजून वजा 6 होणार. मग 4 वजा 6 इथं उत्तर किती आलं, वजा 2. 9 1 9 9 3 किती होणार आहे, 27. 3 गुणिले काय उत्तर आलं, 10⁻². एकतर असं लिहू शकतो किंवा त्याला असंही लिहू शकतो. हा वजा 3 झाला, मग 1 0 करून टाक, मग वजा 2. मग उत्तर जे होतं ते आपल्याकडे काय आलं, 0.03 आलं. दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय सांगतोय, द सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय, KSP ऑफ अ स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट कुठला त्याने AX2 दिला. त्याची या सोल्युबिलिटी प्रोडक्टची किंमत किती दिली त्याने, 3.2 गुणिले 10⁻8. प्रश्नात काय सांगतोय तो, व्हॉट इज इट्स सोल्युबिलिटी इन मोल पर dm3. म्हणजे S इज इक्वल टू काय केलं त्याने, क्वेश्चन मार्क. जेव्हाही अशा प्रकारचा प्रश्न येणार आहे तेव्हा डोक्यामध्ये एकच गोष्ट येऊ द्यायची की KSP आणि S यांच्याबद्दल काहीतरी रिलेशन आहे. मग इकडे रिलेशन सरांनी शिकवताना काय सांगितले, KSP इज इक्वल टू काय असतो, x की पॉवर x, y की पॉवर y, s की पॉवर x प्लस y. या सूत्राचा आपण वापर करणार आहे. कसं करायचं सांगतोय. हा जो AX2 असणार आहे पहिल्यांदा याला तोडायचं. हा तुटल्यानंतर किती A मध्ये तुटणार आहे, A मध्ये. हा तुटल्यानंतर किती x मध्ये तुटणार आहे, तर 2 मध्ये. असं तोडल्यानंतर इथं एकच गोष्ट बघायची की A सोबत किती आहे, 1, मग ती x झाली. x सोबत किती 2, तर ती काय झाली, y झाली. मग x की पॉवर x म्हटल्यावर 1 की पॉवर 1 गुणिले y की पॉवर y म्हटल्यावर 2 की पॉवर 2 गुणिले s च्या डोक्यावर x प्लस y म्हटल्यावर 1 अधिक 2 किती झाले, 3 आले. 2 चा वर्ग किती येत असतो, 4 येत असतो. म्हणजे माझ्याकडे फायनल सूत्र काय आलं, KSP इज इक्वल टू 4s³. मला काय विचारलं त्याने, s विचारलंय. ठीक आहे, मग एवढं तर कळालं. मग आम्हाला s विचारलंय म्हणजे जो विचारलं त्याला एका साईडला ठेव. मग हा KSP आहे, हा 4 खाली आला, इज इक्वल टू s³ केला. ठीक आहे, मान्य आहे सर आम्हाला. KSP ची किंमत किती दिली मला, 3.2 गुणिले 10 च्या डोक्यावर वजा 8 आणि अपॉन ला काय सर माझा 4. ठीक आहे, आणि इज इक्वल टू काय आला, s³ आला. ठीक आहे, सरांनी काय केलं, हा जो 3.2 होता याला 32 लिहून घेतला आणि इकडे -9 करून घेतलं. ठीक आहे, मग काय झालं, 4 1 4 4 8 काय आलं उत्तर 32 आलं. म्हणजे इथं 8 गुणिले 10⁻⁹ आलं. मग सरांनी आणि काय केलं, सरांनी हा जो क्यूब होता किंवा हा जो अंडर रूट होता त्याला असं 1/3 लिहिलं. मग असं लिहिल्यानंतर काय झालं, हा जो 8 असणार आहे थोडासा स्वतः विचार करायचा. 2 दुने 4 4 दुने 8 होता. मग इकडं याचा क्यूब, मग 8चा अंडर रूट ऑफ क्यूब किती येणार आहे, 2 येणार आहे. मग उत्तर जे असणार ते किती आलं, इथं 2 च्या रिलेटेड काहीतरी येणार आहे आणि 2 ऑप्शन मध्ये आपल्याला बघायला मिळते. मग ऑप्शन कुठला आलं, JS ना ते बघून घ्यायचं. आता ऑप्शन वगैरे काय, मला फक्त इथं काय सांगायचं, कॅल्क्युलेशन फॉर्म्युला बेस्ड कसा आपण यूज करायचा आणि प्रश्न वाचून उत्तर कसं काढायचं एवढंच शिकवण्याचा हेतू आहे. ऑप्शन्स वगैरे गेलेच तिकडं इथपर्यंत.
तिसरा प्रश्न व्हॉट इज द पीएच ऑफ 0.005 मोलार H2SO4 सोल्युशन. बघा आता जेव्हा हे मला इकडे काय विचारलंय पीएच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता काय केलंय त्याने H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय जे किती दिलंय 0.005. मग आता हे काय दिलंय सर, हे दिलंय कॉन्सन्ट्रेशन ऍसिडचं दिलंय म्हणजे H+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. मग काय करायचं असं या गणितामध्ये नेहमी पॉइंट शिफ्टिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. मग याला मी 5 गुणिले 10⁻³ लिहू शकतो का? 100% मी लिहू शकतो. मग H+ चं कॉन्सन्ट्रेशन आलं 5 गुणिले 10⁻³ मग मला सरांनी 100 वेळेस सांगितले पीएच चा फॉर्म्युला काय असतो मायनस लॉग टू द बेस 10 H+ चं कॉन्सन्ट्रेशन. मग इकडे काय झालं मायनस लॉग टू द बेस 10 आहे तसं आलं H+ चं कॉन्सन्ट्रेशन 5 गुणिले 10⁻³ आलं. मग पुढे काय करायचं हा वजा आधी होणार या डोक्यावरच्याला खाली बसवायचं 3. मग पुढे काय झालं लॉग टू द बेस 10 आणि इकडे 5 आहे तसा लिहिला. ज्या वेळेस तुम्ही लॉग टू द बेस 10 5 ची व्हॅल्यू घेतात त्याची किंमत येते 0.69. मग त्यालाच आपण 3 गुणिले 0.7 असं लिहू शकतो. 7 1 7 7 2 14 7 3 21 म्हटल्यावर उत्तर किती आलं माझ्याकडे 2.1 च्या रिलेटेड आलं. आता चौथा प्रश्न द सोल्युबिलिटी प्रोडक्ट एक्सप्रेशन फॉर CH3PO4 ट्वाइस इज रिप्रेझेंटेड ॲज. सोल्युबिलिटी प्रोडक्टचं एक्सप्रेशन विचारलं कसं करायचं. सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP चं रिलेशन काय असतं x की पॉवर x y की पॉवर y s की पॉवर x + y या पद्धतीने सूत्र असतं. ते मागे जाता शिकवलं ना मी. मग आता कसं करणार माझ्याकडे काय दिलाय CH3 दिलाय PO4 दिलाय आणि काय दिलाय तो ट्वाइस दिलाय. मग पहिल्यांदा याला तोडायचं. तोडल्यानंतर काय बघायला मिळणार आहे तोडल्यानंतर CA किती असणार आहे 3 CA असणार आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे PO4 किती असणार आहे माझ्याकडे 2 असणार आहे. ठीक आहे म्हणजे x ची किंमत किती आली माझ्याकडे 3 y ची किंमत किती आली माझ्याकडे 2. मग सूत्रामध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. x की पॉवर x म्हणजे काय 3 की पॉवर 3 y की पॉवर y म्हणजे 2 की पॉवर 2 s की पॉवर x + y म्हटल्यावर 3 + 2. ठीक आहे 3 त्रिक 9 9 त्रिक 27 2 दुने 4 27 चौक 7 चौक 28 4 दुने 8 8 आणि 2 10 27 चौक 108. यस डोक्यावर किती येणार आहे 5 इथंच ती किंमत आली KSP = 108 S च्या डोक्यावर 5. साधा सरळ सोपा प्रश्न आहे. अनेक वेळेस याच्या रूप बघायचं झालं तर याची किंमत देऊन देणार आहे याची किंमत आणि यांचा गुणाकार म्हणजे KSP असणार आहे. ठीक आहे म्हणजे मला इथे एकच गोष्ट सांगायचं आहे एक तर KSP आणि याचं रिलेशन फार महत्वाचं आहे. अनेक वेळेस विचारले गेले ते साधं रिलेशन देणार किंवा सोल्युबिलिटीची व्हॅल्यू देणार उत्तर आपल्याला यायला पाहिजे. बोलता बोलता 4 प्रश्न संपून टाकले आणि असेच प्रश्न प्रत्येक वेळी येणार आहे. एवढंच सांगायचं अभ्यास करायचा म्हणजे करायचं अभ्यासाला पर्याय नाही. या CETच्या परीक्षेमध्ये जो अभ्यास करणार तोच टिकणार. अजूनही सांगतोय वेळ हातात आहे वेळेचा सदुपयोग करून घ्या नंतर पश्चाताप होण्याची वेळ यायला नको. ठीक आहे आता 5वा प्रश्न विच अमंग द फॉलोइंग साल्ट टर्न ब्ल्यू लिटमस टू रेड इन ॲक्वियस सोल्युशन. ठीक आहे प्रश्न कळाला आणि कळाला मला माहित नाही पण मी कन्सेप्ट सांगतोय. बघ ऍसिड असतो काय असतो बेस असतो काय असतो बेस. ऍसिड म्हणजे एक असा पदार्थ असतो जो ब्ल्यू लिटमसला रेड करतो. ब्ल्यू लिटमसला काय करतो जो रेड. आणि बेस म्हणजे असा पदार्थ असतो जो रेड लिटमसला काय करतो ब्ल्यू. पण तो काय विचारतोय मला ब्ल्यूचं रेड होणार म्हटल्यावर तो काय विचारतोय ब्ल्यूचं रेड म्हटल्यावर काय विचारतोय तो ऍसिड. ठीक आहे याच्यामध्ये ऑप्शनची गरज आहे. मी कन्सेप्ट सांगतोय प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायचे. मग आता जे हायड्रोलिसिस असतं हायड्रोलिसिस जे असतं ते 4 प्रकारचं असतं. किती प्रकारचं असतं 4. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस वीक ऍसिड वीक बेस वीक ऍसिड वीक बेस weak acid weak base strong acid weak base strong acid strong base strong base weak acid. once again strong base weak acid. आता लक्ष द्यायचंय ज्या पण एक्झाम्पल मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असतं तो हायड्रोलिसिसच दाखवत नाही तो ऍसिडिक पण नसतो आणि तो बेसिक पण नसतो. ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस असतो तो स्ट्रॉंग शक्तिशाली ऍसिड झाला मग तो काय असणार आहे ऍसिडिक. ज्याच्यामध्ये शक्तिशाली बेस असणार आहे तो काय असणार आहे बेसिक. जो दोन्हीही आता हा काय झाला बेसिक झाला. ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये वीक ऍसिड आणि वीक बेस असतं ते तिन्ही प्रकारचं दाखवत असतं ऍसिडिक बेसिक आणि न्यूट्रल. जेव्हा KB पेक्षा मोठा असतो तेव्हा तो काय ऍसिडिक असतो. KB ग्रेटर दॅन K असतो तेव्हा तो काय असतो बेसिक. आणि जेव्हा K = KB असतो तेव्हा काय असतो न्यूट्रल. मग ह्या प्रश्नामध्ये कसं करायचं
मग या प्रश्नाचं उत्तर आहे NH4F. काय आहे याचं उत्तर? NH4F. का सांगतोय समजून घे. हा जो NH4F आहे तो दोन गोष्टींपासून तयार होतो. एक असतो NH4OH, एक काय असतो NH4OH आणि एक असतो HF आणि एक काय असतो HF. NH4OH जो असतो तो असतो वीक बेस. तो काय असतो? वीक बेस. आणि HF जो असतो तो काय असतो? स्ट्रॉंग ऍसिड. मग हे जे हायड्रोलिसिस आहे हे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग, वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड म्हटल्यावर शक्तिशाली ऍसिड झाला. म्हटल्यावर हा ऍसिडिक असणार. म्हटल्यावर तो ब्ल्यूला काय करणार? रेड करणार. ठीक आहे. या पद्धतीने याचंही उत्तर आले बाळांनो. आता मी एकच सांगणार आहे. 3 चॅप्टर इथं माझे संपवले गेले. पुढचा येणार आहे थर्मोडायनामिक्स, नंतर येणार इलेक्ट्रो, नंतर केमिकल कायनेटिक्स 16, 17, 18 कोऑर्डिनेशन, त्याच्यानंतर ट्रान्झिशन, इंटर ट्रान्झिशन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, पॉलिमर्स, ग्रीन केमिस्ट्री आणि फायनली काय येणार आहे आपल्याकडे? बायोमॉलिक्युल्स. या 16 चॅप्टरची आपण सिरीज घेणार का नाही घेणार आहे? घेणारच. फक्त आपलं काम काय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवायची का? पोहोचवायची. 100% पोहोचवायची. जेवढं चांगलं करता येणार जीवनामध्ये तेवढं चांगलं करत राहायचं. ठीक आहे. आपल्या हातात प्रयत्न असतात. निकालाची कधीही काळजी करायची नाही. प्रयत्नांमध्ये कधीही कमी पडायचं नाही. निकालाची काळजी करायची नाही. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. काल CETची भीती दूर करायची आणि अभ्यासाला सुरुवात करायची. आपली टॅगलाईन असते CETची भीती दूर करूया. CETची भीती दूर करूया. जरा मुलांसारखं बोला ना माझ्या. CETची भीती दूर करणारे आणि कशाला सुरुवात करणारे? आपण अभ्यासाला सुरुवात करणारे. कळाले?